आज ना सकाळच्या नाश्त्यासाठी मी क्रिस्पी चीझी असं मेयो सँडविच बनवलं होतं. तर बघा की त्याचं जे सारण आहे ते इतकं चीझी आहे आणि मेयोनीजमुळे ते इतकं सूदिंग आणि इतकं टेम्पटिंग झालेलं आहे. तर हे सँडविच मी कसं केलेलं आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वप्रथम मी माझ्या आवडीच्या भाज्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर एका बाउलमध्ये आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर शिमला मिरची बारीक कट केलेली, गाजर किसून घेतलेलं. त्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. वरून मी एव्हरेस्टचा चाट मसाला टाकते आणि चवीपुरता मीठ टाकते. त्याच्यानंतर डॉक्टर ओटकरचं इथे मी व्हेज मेयोनीज यूज करते. डॉक्टर ओटकरचं जे मेयोनीज आहे ते खूप स्वादला छान लागतं. तर अशा प्रकारे आपण जे सँडविचचं मिक्सचर आहे ते करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी ब्राऊन ब्रेड यूज करते. तर आपल्याला सर्वप्रथम डॉक्टर ओटकरचं व्हेज मेयोनीज ब्रेडवरती सगळ्या स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे भाज्यांचं मिक्सचर केलं होतं मेयोनीजमधलं तर ते आपल्याला त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी झटकीपट 15 मिनटाच्या आत आपलं हे सँडविच रेडी होतं. पण ते टेस्टला इतकं भन्नाट लागतं काय सांगू. आणि आपल्याला आवडत असेल तर आपण त्याच्यामध्ये चीज स्लाइसेस टाकू शकतो. तर मला आवडतात म्हणून मी चीज स्लाइस टाकले आणि त्याच्यावर थोडंसं मी चाट मसाला टाकला आहे. आणि त्याच्यानंतर इथे माझ्याकडे सँडविच मेकर आहे. तर ते मी आधी गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा अमूल बटर टाकला. मग सँडविच ठेवलं आणि मग वरून पुन्हा अमूल बटर टाकला आणि दोन्ही साईडला आपल्याला ते व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. तर 1 ते 1.5 मिनटात आपलं एक सँडविच असं रेडी होतं. तर अशी इकडे माझी 4 सँडविचेस रेडी झालेली आहेत. खूप टेस्टी, खूप यम्मी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी सुंदर अशी सँडविचेस रेडी झालेली आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्यासोबत नक्की कनेक्ट राहत जाईन. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. इकडे बघा म्हणजे लिटरली हा जो क्रिस्प आहे वरच्या सँडविचचा, त्याच्यानंतर आतमधल्या मेयोनीजमध्ये ज्या भाज्या आणि चीजमध्ये ज्या मेल्ट झालेल्या आहेत ना त्या खूप सुंदर झालेल्या आहेत आणि टेस्टला हे सँडविच अगदी भन्नाट झालेलं आहे. तर थँक्यू.